त्या मी सांगणं थोडंसं चुकीचं ठरेल. तर ही एकमेव जागा आहे जी माझ्या इथे आहे अजूनही. मी कधीही जाऊन तिथे खाऊ शकते. नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालच्या ब्रेकफास्ट डेटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे 10 वाजले आहेत, नाश्ता घ्यायची वेळ झाली आणि आजच्या या सेगमेंटमध्ये एक खूप गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे. एकांकिका, मालिका, नाटक या क्षेत्रातून सुरुवात केलेली अभिनेत्री गोड अशी, जी महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या हास्यवीरांच्या कार्यक्रमातून प्रत्येकाच्या घरोघरी गेली, ती म्हणजे प्रियदर्शनी. प्रियदर्शनी, स्वागत आहे तुझं. थँक्यू कलाकार. कशी असते? मी मस्त आहे. तुम्हाला 4 वेळा गोड म्हणाला असतं, मला खूप छान वाटतंय आता. जरा लागल्यासारखं होतं मला. स्वागत तुझं आपल्या सेगमेंटमध्ये. थँक्यू. वेळ न घालवता डायरेक्ट गप्पांकडे येतो. नवीन चित्रपट येतोय ती फुलराणी, काय सांगशील चित्रपटाबद्दल? ती फुलराणी नाटक होतं, सिनेमा फुलराणी आहे. आणि ती फुलराणी वेगळी होती आणि ही फुलराणी वेगळी आहे. सलग 3 वर्ष जित्ता मी बुटीक क्वीन आवार या झगामगा माना बागा. आजच ट्रेलर प्रदर्शित झालाय. आय थिंक मी पाहिलाही असेल, पण हे शूट ज्या दिवशी होते त्या दिवशी लिटरली आत्ता ट्रेलर सुटलाय. तर चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आता लोकांना अंदाज येतोय की मध्ये काय बघायला मिळणार आहे, त्यांना काय विश्व बघायला मिळणार आहे. तर त्या फुलराणीवरती आधारित असा सिनेमा आहे. म्हणजे थेट काय म्हणता येईल, त्याचं कंटेम्पररी व्हर्जन म्हणता येईल किंवा आजच्या काळातली फुलराणी या सिनेमात बघायला मिळणार आहे. आणि विशेष करून ती आगरी कोळी फुलराणी आहे. तर हा एक खास ट्विस्ट आहे सिनेमामध्ये. आणि मजेशीर आहे. 22 मार्चला थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा फुलराणी. गुढीपाडव्याची फुलराणी येते भेटीला. खूप फुलराणी बोलले, आता आपण पुढचं बोलूया. एका खूप चांगल्या आणि दिग्गज अशा कलाकारासोबत तू स्क्रीन शेअर करते, सुबोधदासोबत. काय एक्सपिरियन्स होता? दडपण होतं की अरे सुबोधदा म्हटलंय की प्रोफेशनलिझम, त्याला ज्यापर्यंत पाहिजे परफेक्शनिस्ट असं. कसा होता अनुभव त्याच्यासोबत? प्रोफेशनल तर तो आहेच प्रचंड. आणि परफेक्शनिस्ट म्हटलास तर तो अशा पद्धतीचा परफेक्शनिस्ट आहे की पहिल्या टेक मध्ये तो परफेक्ट असतो. म्हणजे बऱ्याच कलाकारांचं असं होतं, तुम्ही काम करतोस तर आपण एक दुसऱ्या टेकला किंवा तिसऱ्या टेकला एक मिळतं फायनल काहीतरी, पण तो पहिल्या टेकला सगळ्या बाजूंनी तो ऑन पॉइंट असतो आणि परफेक्ट असतो. म्हणजे तो त्या पद्धतीने परफेक्शनिस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्याचं ते परफेक्शन बघून थोडंसं दडपण आलेलं आहे की आपल्यामुळे रिटेक्स व्हायला नको. पण तो खूप सामावून घेणारा आणि खूप कम्फर्टेबल केलं त्याने मला. तर कुठेच ते दडपण नव्हतं की मी सुबोध भावेसोबत काम करते. हे बॅगेज तो ठेवून यायचा आणि तो फक्त सुबोध दादा असायचा सेटवरती, जो खूप खेळीमेळीने काम करायचा. खूप तो मजा मस्ती करायचा. खोडकर आहे, मिश्किल आहे स्वभावाने. त्यामुळे आणि काय म्हणता येईल, लहान कलाकार आहे असं तो स्वतःहूनच, की वयाने लहान असं तो स्वतःलाच म्हणून घ्यायचा. त्यामुळे खूप मजा यायची त्याच्यासोबत काम करताना. आणि जेव्हा माझ्या एकटीचे सीन असायचे, तो नसायचा, तेव्हा मी मिस करायचं त्याला. आणि मग तो सेटवर आल्यानंतर म्हणाले, यार खूप सीन मी असे दिले, आता प्लीज आता आपण करूया आता. तर प्रियदर्शनी, शूटमुळे वगैरे किंवा आता हास्य जत्रेचं शूटिंग वगैरे सुद्धा खूप रात्रीपर्यंत, पहाटेपर्यंत सुरू असतं. तर त्यामुळे तर ब्रेकफास्टचा वगैरे किंवा डाएटचा प्रश्न येतच नाही. पण तरी सुद्धा जेव्हा तू घरी असतेस तेव्हा तुझा डाएट कसा असतो किंवा तुझा ब्रेकफास्ट कसा असतो, कशा पद्धतीचा असतो? ऍक्च्युली मी इंटरमिटेंट डाएटवरती बिलीव्ह करते. सो नवीन डाएट, नवीन प्रेक्षकांना ऐकून घ्या. नवीन डाएट हा कोणता तरी इंटरेस्टिंग आहे, बघूया आता काय असतो तो आपण. सो मी ब्रेकफास्ट नाही करत. अरे आय एम सो सॉरी, तुम्हाला ब्रेकफास्टच्या सेगमेंटला बोलवलंयस, पण ऑल आय कॅन हॅव इज ज्यूस. ते पण फॉर युअर सेक, तू म्हणतोयस म्हणून. ब्रेकफास्ट आलाय आपला तो खूप सुंदर असा. सो आज जरा डाएट बाजूला सार थोडा वेळ
आणि तू मदत करणार आहेस मला. अरे नक्की नक्की. एक साई वेज वर्ल्डची आठवण सांगू इच्छिते. चहा इज ऑल्सो समथिंग विच आय डोंट हॅव. मी चहाच पित नाही. साई वेज वर्ल्ड. साई वेज वर्ल्ड तर हे अगदी स्टेशनच्या जवळ आहे. तर त्यामुळे जेव्हा मी सुरुवातीला नवीन नवीन गोरेगावमध्ये राहायला लागलेले तर तेव्हा डाएट वगैरे नव्हते करत मी. तर घरी जाता जाताच मी इथे काहीतरी जेवायचे खायचे आणि घरी जायचं, किंवा जर बाहेर पडायचं असेल तर घरातनं तसंच बाहेर पडून इथे नाश्ता करायचा आणि मग ट्रेन पकडून पुढे जायचं, तिकडे जायचं वगैरे असं मी बऱ्याचदा केलंय. तर साई वेज वर्ल्डचं एक वेगळं नातं आहे आणि आय एम शुअर की खूप जण जे गोरेगावमध्ये राहतात, जे स्ट्रगल करतायत, ते रिलेट करतील. कारण ही एक खूप तशी वाली जागा आहे की साईला भेटू, तिकडे खाऊन घरी जाऊ वगैरे वगैरे. त्यामुळे थँक्यू साई, एक वेगळा आधार दिला या सगळ्या वर्षांमध्ये तुम्ही. आणि तुमचं नावच साई आहे यात अजून काय. तर इंटरमिटेंट डाएट इज बेसिकली 16 तास काहीच खायचं नाही, उपवास करायचा आणि 8 तासांमध्ये जे काही खायचं ते खाऊन घ्यायचं. तर हे माझ्या बॉडीसाठी खूप चांगलं वर्क होतं असं मला वाटतं. आणि ह्याचा फायदा असा आहे की 12 तास झाल्यानंतर तुमची बॉडी एनर्जीसाठी फॅट्स यूज करते. सो जे नवीन नवीन हे डाएट करतात तर त्यांचं फॅट खूप पटकन रिड्यूस होतं याच्याने आणि तुम्हाला रिझल्ट्स खूप फास्ट मिळतात. तर मी फुलण्याच्या वेळेस पण हेच डाएट केलेलं आणि आयुष्यात पहिल्यांदा केलेलं आणि तेव्हा मी 18 तासांचं केलेलं. सो मी 18 तास उपाशी असायचे आणि 6 तासच मी फक्त खायचे, जे खूप कठीण होतं पण जमवलं समहाऊ. आणि त्याचे रिझल्ट्स पण मला दिसत आहेत. तर त्यामुळे आय एम व्हेरी व्हेरी ग्लॅड आणि प्राऊड ऑफ माय सेल्फ असं की मी करू शकले. याच्यामध्ये गोड बंद शक्य पूर्णपणे. हा. अरे 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 अरे. आणि गोड म्हणजे दूध वगैरे सुद्धा. सो म्हणजे फक्त पाणी असायचं किंवा डाएट मध्ये की अजून सुद्धा काही गोष्टी असतात त्यामध्ये? चिकन, फिश, सॅलड, मासे चिकन. त्यामुळे भरपूर प्रोटीन आणि सॅलड भरपूर आणि म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी खायच्या. भात खायचा, चपाती खायची, भाकरी खायची. फक्त गोड टाळायचं, कारण गोड खाल्लं तर जे काही रिड्यूस होतं फॅट ते पटकन वाढतं. सो याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे गोड बंद, परत एवढे तास उपाशी वगैरे ते खूप जरा सॅड आहे ते. पण एकदा त्याची सवय झाली की कारण मला आवडतो खूप गोड खायला आणि त्यात परत बेकरी प्रोडक्ट्स आणि काहीतरी असं जे पेस्ट्री वगैरे म्हणजे जे डेझर्ट डिशेस असतात ना प्रॉपर असे, ते मला खूप आवडतात. त्यामुळे मला असं ते दिल पे पत्थर रखे असं होणार होतं. कलाकार असला की फक्त नाटक काम करताना वगैरे रिहर्सल नसतो महत्वाचा, हे सुद्धा महत्वाचं असतं तितकंच. हो, हे कारण का गोड तिला आवडत असताना सुद्धा तिने हा डाएट फॉलो केला आणि अजूनपर्यंत करते सुद्धा. तो एक खूप मोठी गोष्ट आहे का कलाकारासाठी सुद्धा. आता म्हणजे आता असं काही प्रोजेक्ट नसताना किंवा जे स्वतःसाठी करताना मी चीट करते, जरा मी गोडबिडी खाते. खरंच खूप महत्वाचं, चीट केलंच पाहिजे. प्रत्येकाने केलंय चीट, पण सरते शेवटी प्रत्येक कलाकाराची स्वतःचा बॉडी स्ट्रक्चर वेगळा असतो, त्याचा पूर्ण दिवसाचा रुटीन वेगळा असतो. तर अजून एक ह्याच संदर्भात क्वेश्चन की आता जर मूवी आलाय तुझ्या याच्यात, तू एकांकिका सुद्धा केलं, नाटक सुद्धा केलंयस, तेव्हा महाराष्ट्रभर दौरे असायचे. प्रत्येक कलाकार हा फिरतो सुद्धा. त्या दरम्यान फिरताना एखादा तुला जागा आठवते का किंवा एखादी तुला जागा म्हणजे अशी जागा माहिती आहे का जिकडे हा ते गेल्यावर ब्रेकफास्ट मस्तच बनतो, भले मग ते भुर्जी पाव का असतो ना, किंवा पाव का असतो ना, किंवा बोलतो ना की नाही बाबा इकडे जर मी जाते. आता जेव्हा तू पुण्यामध्ये जातेस तेव्हा असं कोणतं एक ठिकाण असेल जिथवर तू ब्रेकफास्ट करणार म्हणजे करणार, असं कोणता प्लेस वगैरे? खूप सारे पुणेकर वैशालीचं नाव घेतील, FC रोडला वैशाली, वाडेश्वर वगैरे. पण मी फारशी त्या एरियात रमले नाही. म्हणजे FC रोडला मी शॉपिंगलाच जास्त जायचे आणि सगळेच वैशालीला जायचे, वाडेश्वरला जायचे. तर मला असं वाटतं की सगळेच जातात, आपण दुसरीकडे जाऊया. त्यामुळे मी तिकडे फारशी गेले नाही कधी मीटिंग्सला वगैरे. पण माझी तालीम सहकार नगरला व्हायची, बालरंजन केंद्राला. तर तर तो जो रोड आहे तो पण अख्खा खवय्या रोडच आहे आणि तिकडे रिलॅक्स पावभाजी सेंटर आहे जे खूप फेमस आहे अजूनही. तर आय थिंक तिकडे एक डोसा सेंटर आहे. तर नाश्ता नाही, म्हणजे अगेन मी घरनं नाश्ता करून निघणारी व्यक्ती आहे, त्यामुळे
माझा नाश्ता कुठे बाहेर नाही व्हायचा, पण इव्हनिंगला आम्ही तिकडे डोसा खायला जायचो, जिथे एक असं कॉर्नरला छोटंसं डोसा सेंटर आहे आणि तिकडे स्पंज डोसा ही आमची ऑल टाईम फेवरेट ऑर्डर होती. आणि त्या एका स्पंज डोसाच्या डिशमध्ये आम्ही 3-4 तास रात्रीचे हार्डकोर तालीम करू शकायचो. आणि काय म्हणते की ब्रेकमध्ये सगळी गँग तिकडे असायची, किंवा जर कोणी जाणार असेल तर सगळे ऑर्डर सांगायचे की माझ्यासाठी हे, माझ्यासाठी हे, माझ्यासाठी हे. त्यामुळे ती एक फेवरेट जागा आहे. आणि स्पंज डोसा आणि भेळ सेंटर असं दोन्ही शेजारी असायचं. तर अर्धे लोक तिकडे जायचे, अर्धे इकडे जायचे. आणि ते काका पण असे होते की ते त्यांचं काहीतरी करिअर करून झालेलं आयुष्यात, आणि ते फॉर फन म्हणून ते काही तासच फक्त तिथे येऊन डोसा बनवायचे आणि भेळ सर्व करायचे. या गोष्टी अशा पुण्यात खूप बघायला मिळतात की म्हणजे धंदा करण्यासाठी नाही, हाऊस म्हणून लोक दुकान काढतात हे जेवणाचं एस्पेशली, आणि काही तासांसाठीच ते असतं. जसं मंडईमध्ये एक बासुंदीचं दुकान आहे, जे मला सुबोधदादामुळे कळालं की ते फक्त सकाळच्या वेळात बासुंदी बनवतात. त्यांच्याकडे प्रचंड डिमांड आहे त्यांच्या बासुंदीला, पण ते फक्त सकाळी बनवतात. त्यांचं असं की हा मला बस झालं, मला एवढंच बनवायचं. पुणेकर पुणेकर. आणि काहीतरी त्या आय थिंक दुपारी 2-3 पर्यंत संपतात त्याच्या पुढे ते नाही बनवत. त्यांचं झालेलं असतं इतनाही हमको करना है, इसके आगे नाही. तर ही एक खास गोष्ट आहे पुणेकरांची. आणि तसंच ते डोसा सेंटरची पण आहे. आणि अगेन म्हणजे मला स्वतःला अशा खूप जागा नाही माहिती आहेत, माझ्या मित्रमैत्रिणींनीच मला नेलं इकडे तिकडे खायला, त्यामुळे त्या मी सांगणं थोडंसं चुकीचं ठरेल. तर ही एकमेव जागा आहे जी माझ्या इथे आहे अजूनही, मी कधीही जाऊन तिथे घेऊ शकते. बरं, तर तू आता ज्या पद्धतीने बोलीस तसाच पुढे सुद्धा हाच प्रश्न आहे की एखादा तुझा ब्रेकफास्टचा किस्सा, आता तू बोललीस की रिहर्सल असताना तेव्हा स्पंज डोसा आणि भेळ, हास्यचित्राची रिहर्सल असते, हास्यचित्राचं शूट वगैरे असतं, तेव्हा एखादी अशी जागा की नाही यार मला भाई मी इथून निघाले, स्टुडिओमधून निघाले की मी आधी पळणार तिकडे खाणार, मला माहिती ही गोष्ट तिकडे मिळणार. तुझी एकटीची असेल किंवा तुमच्या सगळ्यांची जेवढे पण कलाकार आहेत तेवढा सांगायचे जेव्हा चला यार भूक लागली तिकडे जाऊया असं काही? जेव्हा लॉकडाऊन नंतर मी यायला लागले होते तेव्हा आम्ही वनिताकडे राहायचो. मी, शिवाली, गौरव, आम्ही रिहर्सल डेच्या रात्री वनिताकडे राहायचो आणि शूट डेला एकत्र जायचो सगळे. कारण शिवाली कल्याणला राहायची, गौऱ्या पिटरपाड्याला राहायचा, तर जायला खूप वेळ लागायचा. आणि वनिता कांदिवलीला राहायची तेव्हा आम्ही रात्री आम्हाला खूप उशीर व्हायचा पोचायला. सो आम्ही काहीतरी ऑर्डर करायचो आणि युजली चायनीज ऑर्डर करायचो, जे खाऊन आमची पोटं बिघडली आहे. जे शिवालीला एस्पेशली प्रचंड आवडतं चायनीज, आणि तिचं नेहमी पोट खराब होतं चायनीज खाऊन, तरी सुद्धा ती खाते. म्हणजे गोस्वामी सर पण तिला टोमणे मारतात त्यावर नाही की अरे पोट खराब काय परत चायनीज खा वगैरे. तर त्यामुळे तो एक किस्सा आहे की मुळात आमचं पॅकअप इतकं उशिरा व्हायचं की कुठे खायचं आणि काय खायचं हा प्रश्न पडायचा. आणि मी अजूनही पडतो जेव्हा उशिरा पॅकअप होतं की यार 1:15 वाजला, आता काय मिळणार आहे. तर तेव्हा सनराईज नावाचं एक हॉटेल आहे मीरा रोडला, तर तिकडनं आम्ही बऱ्याचदा पार्सल घ्यायचो आणि ते खूप लेट नाईटपर्यंत चालू असायचं आणि त्याची टेस्ट अमेझिंग आहे. तर बटर चिकन असो किंवा बिर्याणी असो किंवा असं काहीतरी, आणि ते घेऊन मग पुढे जायचं, किंवा कधी कधी इतकी भूक लागलेली असायची की तिथेच खायचं आणि मग घरी जायचं. तर ती एक आठवण आहे. असं कधी व्हायचं का सनराईजला गेल्यावर अरे अंकल समजे काम कोण आहे? अगदी म्हणजे ते आम्हाला ओळखायला लागले होते, त्याच्यानंतर आम्ही फेमस झालो. ओके थँक्स टू सनराईज कलाकारांना भुकेले न ठेवतात.